हरिओम. माझं नाव अरुण रामचंद्र गोसावी, कट्टा उपासना केंद्र. मी या उपासना केंद्रामध्ये गेले 3 वर्ष येतो आहे आणि या उपासना केंद्रावरून बापूंकडून मला जाणवलेला अनुभव या ठिकाणी मी इथे कथन करतो आहे. जुलै 28 ची तारीख होती आणि माझी मुलगी नेत्रा गोसावी हिचा B.Pharm.C.चा रिझल्ट आणण्यासाठी मी सावर्डे या ठिकाणी जाण्यासाठी निघालो होतो. तर सावर्डे जाण्यासाठी आम्हाला जी दिवा गाडी असते ती अतिशय चांगली प्रवासाला होते आणि म्हणून आम्ही ठीक 10 वाजता ओरोस रेल्वे स्टेशन या ठिकाणी आलो. तिथे आल्यानंतर आम्हाला समजलं की गाडी 1 तास उशिरा आहे. अरे बापरे, आपण त्या ठिकाणी सावर्ड्याला कसे पोहोचू याचा विचार आमच्या मनामध्ये त्याच वेळेपासून सुरू झाला. आम्हाला जवळजवळ 1 तास ते म्हणजे जवळजवळ 70 ते 80 मिनिटं गाडी उशिरा आली. तिथून नंतर वैभववाडी या ठिकाणी गाडी गेली आणि गाडी गेल्यानंतर तिथे जवळजवळ एक अर्धा तासापेक्षा जास्त गाडी थांबली. हा म्हणता अशा प्रकारे प्रत्येक स्टेशनवरती रत्नागिरीला गेली, तिथेही थांबली 1 तासभर. हा म्हणता आम्ही चिपळूणला ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी जवळजवळ चिपळूणला नाही, आम्हाला सावर्ड्याला जायचं होतं. रत्नागिरीला ज्यावेळी पोहोचलो आम्ही त्यावेळी जवळजवळ 2 वाजून गेलेले होते. आता 2 वाजल्यानंतर 4:45 पर्यंत कॉलेज होतं आणि 4:45च्या पूर्वी तिथे जाणं गरजेचं होतं, कारण आम्हाला त्या ठिकाणी तिचं मार्गदर्शन घ्यायचं होतं. आणि आम्ही सावर्ड्याच्या अलीकडे गेलो तर जवळजवळ 4:45 बरोबर झालेले होते आणि सावर्डा स्टेशनला आम्ही जेव्हा उतरलो त्यावेळी बरोबर 5 वाजले. आता आम्हाला वाटलं या ठिकाणी कॉलेज सुटून जाणार, आम्ही आलेलं आमचं जे काही काम आहे ते पूर्णत्वास जाणार नाही. तरी सुद्धा स्टेशनवर उतरल्यानंतर संबंधित जे क्लार्क होते त्यांच्याशी फोनवरती आम्ही संपर्क साधला. सरनं म्हणलो आम्ही आता इथं नुकतेच जस्ट या सावर्डा स्टेशनला उतरलेलो आहोत, आम्ही ताबडतोब येतो. सर म्हणाले काही हरकत नाही, या तुम्ही. ताबडतोब रिक्षा पकडली आणि कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर सर थांबलेले होते आमचीच वाट बघत. अन्य शिक्षक की ज्यांच्याकडून काही त्या विद्यार्थिनीची पूर्तता करून घ्यायची होती त्या सगळ्या पूर्ततेसाठी ताबडतोब मुलगी पटपट सगळ्या सेक्शनमध्ये गेली आणि ज्या काही पूर्तता त्या कॉलेजला रिझल्ट मिळण्यासंदर्भातल्या होत्या त्या सर्व ज्या पूर्तता त्या मुलीने पूर्ण केल्या आणि त्यानंतर आम्हाला रिझल्ट देण्यात आला. रिझल्ट घेऊन आम्हाला मुंबई गाठायची होती. त्यावेळी वाजले होते जवळजवळ 7 वाजलेले होते. 7 वाजता आम्ही पुन्हा सावर्डा स्टेशनला चिपळूण रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आलो. तिथे सुद्धा गाडी मिळते की नाही मिळते असं म्हणत असतेवेळी आमच्या पुढ्यात त्या ठिकाणी गाडी आली. आम्ही बसलो आणि चिपळूण स्टेशनला आलो. या ठिकाणी सांगायचं एवढं की पावसाची संततधार होती, धुवाधार पाऊस पडत होता, वारेही होते आणि सगळीकडे पाण्याचा प्रवाह. प्रत्येक ठिकाणी या पाण्यामुळे वाहतूक खोळंबलेली होती आणि अशा स्थितीमध्ये आमची गाडी चिपळूणपर्यंत जाते की नाही हे आम्हाला वाटलेलं होतं. तरी सुद्धा गाडी चिपळूणपर्यंत त्या ठिकाणी आली. आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे स्टेशनला 8:30 वाजलेले होते. काउंटरला आलो तर मुंबईला जाणारी आम्ही ट्रेन कोणती आहे असं काउंटरवर विचारणा केली. ते म्हणाले जनशताब्दी एक्सप्रेस आहे, परंतु तुम्हाला आता त्या गाडीची तिकीट मिळणार नाही. तुम्हाला या ठिकाणी राज्यराणी किंवा कोकण कन्या अर्थात कोकण कन्या राज्यराणी याची गाड्या आहेत त्या रात्र 2 वाजल्याशिवाय काही चिपळूणला येणार नव्हत्या. आता एवढा उशीर आम्ही काय करायचं, तरी सुद्धा मनाचा निर्णय निश्चित केला. तिकीट आमच्याकडे जनशताब्दीची नव्हती आणि आम्ही निवांत त्या ठिकाणी त्या बैठक व्यवस्था जिथे असते त्या रूममध्ये आम्ही बसलो दोघेही आणि तिथेच आमचा जो काही डबा होता तो सुद्धा आम्ही खाल्ला. आणि त्यानंतर आता काय करायचं, एवढी रात्र कशी घालवायची आणि पुढे मुंबई कशी गाठायची या प्रयत्नात होतो. आणि इतक्यातच जनशताब्दी गाडी चिपळूण स्टेशनला येऊन थडकली. आता थडकल्यानंतर मला वाटलं, मी सहज म्हटलं जाऊन चौकशी करूया. मुलगी आत त्या हॉलमध्ये बसलेली होती आणि मी जाऊन तिथे बाहेर चौकशी केली, कुठली गाडी जनशताब्दी.
तर आम्ही चढायचं का, जाता येईल का आम्हाला, आमच्याकडे तिकीट नाही. एवढ्यातच त्या ठिकाणी जसे बापू आमच्या समोर उभे राहतात तशा प्रकारे TC तिथे माझ्यासमोर उभा राहिला. ते म्हणाले पटकन चढून घ्या तुम्ही. एवढ्यात त्या मुलीला मी हाक दिली. ताबडतोब आम्ही दोघंही ताबडतोब विना तिकीट, कधीही आतापर्यंत प्रवास मी विना तिकीट केलेला नव्हता. आणि त्या ठिकाणी थेट सरळ सरळ त्या TCलाच या ठिकाणी मी विचारलं आणि गाडीमध्ये चढलो. गाडीमध्ये चढल्यानंतर तिकीट माझ्याजवळ नाही आहे, बिना तिकीट मी या ठिकाणी प्रवास करतो याचं मला भान होतं. परंतु मला एक खात्री होती की या ठिकाणी मी चढलेलो आहे, मी एक बापू भक्त आहे आणि ज्या TCने मला सांगितलं गाडीत चढून घ्या म्हणून आणि त्यांच्या धीरावरतीच मी चढलेलो आहे. आज गेल्यानंतर मला ताबडतोब त्या ठिकाणी TCने एक तिकीट उपलब्ध करून दिली, कारण माझ्याबरोबर मुलगी असल्यामुळे. मग अशा प्रकारे आम्ही अल्टरनेट एक तिकीटवरती थोडा वेळ बसायचं, थोडा वेळ ती बसायची आणि अशा प्रकारे प्रवास करून आम्ही जवळजवळ 1:30 ते 2 वाजता ठाणा स्टेशनला उतरलो. आणि तिथे सुद्धा धुवाधार पाऊस होता आणि अशाही पावसातून सुखरूपपणे आम्हाला ठाण्याला जायचं होतं. त्या ठिकाणी आम्ही सुखरूपपणे पोहोचलो. हे सगळं जे आमचा जो प्रवास एवढा धुवाधार पावसामध्ये जो घडला तो निव्वळ या बापूंच्या श्रद्धेपायी घडला. बापूच आमच्या पुढे सदैव आमचा मार्ग दाखवत होते आणि त्यांच्या मार्गाने आम्ही सगळा प्रवास सुखरूप केला. आणि दुसऱ्या दिवशी आमचं जे काम होतं ते सुद्धा पूर्ण झालं. एक निव्वळ हे बापू बगळेच झालेलं होतं, एवढं त्या ठिकाणी सांगतो. अशा प्रकारचा अनुभव करतो.